बहुजन समाज पार्टी श्रीरामपूर विधानसभेच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। संत रोहिदास महाराज यांनी स्वातंत्र्यता, समता, विश्वबंधुत्व, न्याय व मानवतावादी विचार समाजात रुजवण्याचे महान कार्य केले, असे यावेळी वक्त्यांनी नमूद केले। या कार्यक्रमास बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे सर, विधानसभा प्रभारी सुनील मगर, अध्यक्ष जाकीरभाई शहा, महासचिव मच्छिंद्र ढोकणे, शहराध्यक्ष आकाश शेंडे यांच्यासह विकास नरोडे, सुशील पठारे, भारत त्रिभुवन, विठ्ठल गालफाडे, सचिन भालेराव, विश्वास थोरात, संतोष देवरे, अमोल सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचाराचा जागर करण्यात आला। शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, फुले शाहू आंबेडकर, मान्यवर काशीरामजी साहेब यांच्या विचारांना, आचारांना या ठिकाणी प्रथमतः अभिवादन करतो। आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टी श्रीरामपूर विधानसभेच्या वतीने या ठिकाणी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची 649वी जयंती आपण आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये अतिशय आनंदाच्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी करत आहोत। खऱ्या अर्थानं माझ्या अगोदरच्या दोन्ही वक्त्यांनी संत रविदास महाराजांच्या संदर्भात काही घटना विशद केल्या। खरंच संत रविदास महाराजांचं काम हे वाखाणण्यासारखं आहे, म्हणूनच त्यांना संत म्हटलेलं आहे। कारण या महापुरुषांचे विचार घेऊन बहुजन समाज पार्टी या देशामध्ये काम करत आहे। फुले शाहू आंबेडकर, संत रविदास महाराज असतील, पेरियार असतील, या सर्व महापुरुषांचं मानवतावादी विचाराचं काम या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये हे केलं जातं। आणि आपण ही जयंती आजच साजरी करत नाही, तर आपण प्रत्येक वर्षी या श्रीरामपूर शहरामध्ये संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी करतो। आपण इलेक्शन हे किंवा बाकीच्या काही आपल्या अभिप्रेत असणाऱ्या घटना घडाव्यात यासाठी हा कार्यक्रम नाही आहे। आपली ही बहुजन समाज पार्टी ही परिवर्तनवादी चळवळ आहे। आपल्याला समाजामध्ये परिवर्तन घडवायचं आहे। आपल्या महापुरुषांचं काम आपल्याला या ठिकाणी पुढं करायचं आहे। सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या पिढीला आपल्या महापुरुषांनी काय योगदान दिलेलं आहे हा इतिहास विसरला गेला नाही पाहिजे, पुसला गेला नाही पाहिजे। त्यासाठी आपण आपल्या महापुरुषांच्या जयंत्या या कायमस्वरूपी साजऱ्या करतो, की जेणेकरून आपला इतिहास आपण विसरला नाही पाहिजे। जो माणूस आपला इतिहास विसरतो तो म्हणजे डबघाईस येतो। तशा प्रकारचा आपला जो इतिहास पाहिला तर आपला इतिहास प्रेरणादायी आहे। आपल्या महापुरुषांनी दिलेला इतिहास आपल्याला प्रेरणा देतो आणि त्या प्रेरणेतून आपण संघटित होणं गरजेचं आहे। संघटित होऊन आपलं जे राजकीय पक्ष असेल, पार्ट्या असतील, त्यामध्ये आपण एकत्र काम करणं गरजेचं आहे। जेणेकरून आजच्या परिस्थिती जर बघितली, आपण जयंती साजरी करत असताना आजची परिस्थिती सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे, की जेणेकरून आज आपल्या सामाजिक दृष्टिकोन जर बघितला तर आपला समाज अजूनही मागे आहे। तर आपण प्रगतशील कसं होऊ यासाठी आपण संघटन बांधणे करणं गरजेचं आहे। आपण राजकीय क्षेत्रात काम करणं गरजेचं आहे। राजकीय क्षेत्रामध्ये आपण आपले नगरसेवक, आमदार आपल्या विचाराचे निर्माण होणं गरजेचं आहे। केवळ नुसत्या जातीचा जर इतर पार्ट्याकडून निवडून जात असेल तर त्याचा फायदा नाही। त्या आपल्या विचाराचा माणूस त्या ठिकाणी गेला तर आपल्या समाजाची प्रगती होऊ शकते। हेच या आपण जी जयंती साजरी करतो या पाठीमागचा उद्देश आपला असा आहे की समाज संघटित झाला पाहिजे। म्हणजे तो काही एका जातीपुरता नाही, आपण बहुजन समाजाचं काम करतो। 85% बहुजन समाज आपल्याला एकत्र करण्याचं काम आपल्याला या जयंतीच्या माध्यमातून करायचं असतं। आणि त्यासाठी आपले महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला हे काम अविरत चालू ठेवायचं आहे। मी संत रविदास महाराज जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि रविदास महाराजांचं जे समतावादी काम आहे ते आपल्या सर्वांना विनंती करतो की पुढील काळामध्ये आपल्याला हे जोराने करायचं आहे। आणि त्यासाठी आपलं जे समाज आहे त्या समाजाला सांगणं गरजेचं आहे। समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो बहुजन समाज असला पाहिजे। आपण काही एका जातीपुरतं काम करत नाही। मार, मांग, चमार, कुंभार, माळी, कोळी, साळी, तेली,
डोरे, असे जे खालच्या वर्गाच्या जेवढ्या जाती आहे, त्याच्यासाठी आपण हे काम करतोय. म्हणजे एका जातीपुरतं आपलं काम मर्यादित नाही. तर सर्वांना विनंती की इथून पुढच्या काळामध्ये कुठलीही जयंती असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊ, इथं मोठ्या प्रमाणात साजरी करावी, हेच या ठिकाणी आपल्याला उपदेश देतो आणि जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मान्यवर कांचीराम साहेब, त्या सर्व महापुरुषांना प्रथमतः मी अभिवादन करतो. संत रविदास महाराज 1300च्या दशकात उत्तर प्रदेश, वाराणसी, काशी, बेगमपूर या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. तर जन्म घेतल्यानंतर त्यांनी ते जाती व्यवस्था बघितली काय असते, की उच्च नीच सवर्ण वर्ग त्यांना जी वागणूक देत होता, ती जे याचे शिकार होत होते जाती व्यवस्थेचे, ज्यांनी जी वागणूक असल्या कारणाने त्यांना माणसाला केंद्रबिंदू मानून संत रविदास महाराजांनी ते काम चालू केलं की ही जाती व्यवस्था ही संपुष्टामध्ये आणावी. याकरता की जो भी व्यक्ती जन्माला येतो तो समान आहे, तो ऊच नीच छोटा मोठा नसून तो एक समान आहे, हे विचार समाजाला सांगण्याचं काम ते करत होते. सवर्ण समाज त्यांच्यावर ऊच नीच हीच पद्धत राबवण्या कारणाने ह्या समाजाला परिवर्तन घडवण्यासाठी संत रविदास महाराजांनी त्यांनी जसं साहेबांनी सांगितलं, त्यांचे 41 वाणी हे सुवर्ण मंदिर आहे, हे तिथं गुरु साहेब त्याच्यामध्ये त्यांनी माणसाला केंद्रबिंदू हेच माणूस सांगून की समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी हे लिहिली त्यांनी. आणि आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो आपलं नातं काय, ते हे विचाराचं नातं आहे. ते विचाराचं नातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे घेऊन जाण्याचं काम केलं. आणि 15 फेब्रुवारी 1953ला दिल्लीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनटचेबल हे ग्रंथ त्यांना अर्पण केला होता, याच्यासाठी की हे समता, एक मनुष्य एक समान आहे, ऊच नीच नसून तो सारखा आहे, याला वागणूक सारखी मिळावी, याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्याचं हे केलं आणि त्यांना स्वीकारलं. संत रविदास महाराज म्हणतात, ऐसा चाहू राज में मिले सबन को अन्न, ऊच नीच संग बचे रोहिदास वय प्रसन्न. की संत रविदास महाराज म्हणतात की ऊच नीच कुणी नाही, छोटा मोठा कुणी नाही, तो एक समान आहे, त्याला एक समान बसवलं पाहिजे, त्याला वागणूक एक समान दिली पाहिजे, जेणेकरून एक समान असल्या कारणाने ह्या राष्ट्राची, ह्या देशाची एक प्रगती होईल, हा देश प्रगतीच्या ह्याच्यावर जाईल. पण आजच्या कारणाने जे सुवर्ण यांच्या डोक्यात ते भरलेलं आहे की हे लोक तसेच राहावा, यांचा उपयोग करून घ्यावा, याच्यासाठी ह्या महापुरुषांनी योगदान दिलं, परिवर्तन घडवलं. जसं सांगितलं, आपण मोठ्या उत्साहाने साजरे केले पाहिजे. आपण हेच विचार येणाऱ्या पिढीला सांगितले पाहिजे, जेणेकरून ही महापुरुषांना जो ॲक्सेप्ट करेल, जो महापुरुषांना वाचन, नक्कीच तिची प्रगती होईल, त्याच्या कुटुंबाची प्रगती होईल, आपल्या राष्ट्राची प्रगती होईल. आणि येणाऱ्या बहुजन समाज पार्टीला हे आपल्याला करायचं, आपण तळागाळात जाऊन काम करू. आपण आपले जे तरुण वर्ग आहे त्यांना सांगू की हेच महापुरुष आहे, आपल्याला प्रगतीच्या पथावर घेऊन जातील, हेच विचार आपल्याला जिवंत ठेवतील, नाही तर आपण कुठं दिसणार नाही. तर याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे आणि पुढे घेऊन चालले पाहिजे हे विचार. तसंच आज 648 जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टीच्या वतीनं अहिल्यानगर युनिट, श्रीरामपूर युनिट, शहराच्या युनिटांनी आणि माझ्या शेंडे परिवाराच्या वतीने मी या जयंतीला विनम्र अभिवादन करतो. थांबतो. जय भीम, जय भारत. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.